आपण आज जे अभ्यास जे करणार आहोत ते वातावरण संरचना आपण अभ्यास करणार आहोत की स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर आपल्याला करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण अभ्यास ह्याच्यामध्ये आपण केलेला आहे की मागच्या वेळेस आपण पाहतोय की वातावरण संघटन जे आहे, वातावरण संघटन व संरचना जे आहे याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस आपण वातावरण संघटन जे आहे ते संघटन आपण अभ्यास केलेला आहे आणि आज आपल्याला अभ्यास करायचं आहे ते म्हणजे वातावरणाची संरचना आपल्याला करायचं आहे. काल आपण बघितलं आहे की वातावरण संघटन आपण अभ्यास करत असताना पृथ्वीचे सभोवतालचं जे वायूचे आवरण जे आहे त्या पृथ्वीच्या सभोवतालच्या वायूच्या आवरणाला आपण काय म्हणतोय, वातावरण असं आपण म्हणतोय. आणि ही जी वातावरणाची ही निर्मिती जी आहे ही वातावरणाची निर्मिती कधी झालेली आहे तर 4.5 अब्ज वर्षापूर्वी याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतो की पृथ्वीचा विकास होत असताना अनेक अशा प्रकारची वायू मुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून आपण पाहतो की पृथ्वीचा जो विकास जो आहे हा विकास होत असताना काय झालेला आहे तर अनेक अशा प्रकारचे वायू हे मुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. जसे की आपण पाहतोय की जे हे वायू कशा प्रकारचे मुक्त झाले की ज्वालामुखी जे आहे ते ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून म्हणजे त्याच्यामधून अमोनिया असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल, हायड्रोजन असेल किंवा मिथेन असेल, नायट्रोजन असेल, बाष्प असतील, हे अनेक अशा प्रकारचे हे जे वायू जे आहे हे वायू बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामधूनच आपण पाहतो की हे जे वातावरण जे आहे हे वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्या वातावरणामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वायू असतात त्याचे आपण पाहतो की आकडेवारी जी आहे ही आकडेवारी आपण बघितली होती की सर्वात जड वायू जे आहे ते सर्वात जड वायू आपल्याला कुठं पाहायला मिळतात तर हे जे भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठाला लागून असलेलं जे थर जे आहे वातावरणाचा जो थर जो आहे त्या थरामध्ये आपल्याला हे जे वायू जे आहे हे वायू पाहायला मिळतात, हे आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या शोध कोणी लावला ते आपण पाहतो की ऑक्सिजनचा शोध कोणी लावला हे आपण बघितलं की लॅव्हशिया जो आहे ह्या लॅव्हशियाने लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याबरोबर आपण पाहतो की वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये जे जड वायू जे आहे हे जड वायू खालच्या लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण पाहतोय की भूपृष्ठालगत असणारा हा जो लेअर जो आहे वातावरणाचा त्या लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्वात हलके वायू जे आहे हे हलके वायू आपल्याला कुठं पाहायला मिळतं आहे तर हे जे हलके वायू जे आहे हे हलके वायू आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जे अवकाशामध्ये आपण बाकी जे वातावरणाचे जे वरचे थर जे आहे वरचे थर म्हणजे आपण बाकी भूपृष्ठापासून जे वरचे जे थर जे आहे त्या थरामध्ये आपल्याला हलके वायू आपल्याला पाहायला मिळतं. हे आपण मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय की हे जे वातावरणामध्ये कोणकोणते घटक आपल्याला पाहायला मिळतात त्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली होती, माहिती आपण करून घेतलेली होती. त्याच्यामध्ये वायू आहे, वायू आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे वायू कोणकोणते प्रकारचे वायू जे आहे हे आपण पाहतो की याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा ह्याच्यामध्ये आपण केलेली होती. त्यानंतर आपण पाहतो की वायूच्या संदर्भामध्ये विचार करत असताना दुसरा आपण पाहतो की वातावरणामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक कोणता आहे तर त्याच्यामध्ये धूलिकण आहे. आता हे जे धूलिकण मोजणारे जे यंत्र जे आहे हे धूलिकण मोजणारे यंत्र सर्वात प्रथम आपण पाहतोय की धूलिकण मोजण्याचं यंत्र कोणी शोधून काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं, तो ॲटकिन जो आहे हे ॲटकिनने शोधून काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे धूलिकणाचे जे प्रकार आपण पाहतो की वातावरणामध्ये 2 प्रकारचे धूलिकण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये एक सेंद्रिय धूलिकण आणि दुसरं असेंद्रिय धूलिकण आपल्याला पाहायला मिळतं आहे. सेंद्रिय धूलिकण म्हणजे काय, जे वनस्पती असतील किंवा आपण पाहतो वनस्पती असतील किंवा प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील ह्यांना आपण काय म्हणतो, हे जे लहान लहान कण वातावरणामध्ये जात असतात, हवेसोबत वातावरणामध्ये जात असतात आणि त्यांना आपण काय म्हणतोय सेंद्रिय आपण पाहतोय की हे जे धूलिकण आपण म्हणतोय. आणि दुसरे असेंद्रिय धूलिकण आपल्याला पाहायला मिळतं वातावरणामध्ये. ते असेंद्रिय धूलिकण म्हणजे कोणकोणते धूलिकण आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण पाहतोय की असेंद्रियमध्ये आपण पाहतो की भूपृष्ठाची झीज होते, त्याचबरोबर आपण पाहतो की ज्वालामुखीची राख होते, उल्कापात होतात, कारखाने जे असतात त्या कारखान्यामधून निघणारा धूर असतील किंवा रसायनं असतील किंवा जे वाहतुकीचे साधनं जे आहे त्या वाहतुकीच्या साधनामधून निघणारे आपण पाहतोय की हे जे घटक जे असतात, हे जे धूलिकण जे असतात हे वातावरणामध्ये मुक्त वावरताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्याच्यामुळे काय होते की ह्या सगळ्या कारणामुळे हे जे वातावरणामध्ये हे जे धूलिकण जे आहे हे धूलिकण वाढताना आपल्याला दिसून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धूलिकणाचं प्रमाणाच्या संदर्भामध्ये आपण काल विचार केला, अभ्यास आपण केला की आपण पाहतो की औद्योगिक शहरामध्ये हवेमध्ये दर घन सेंटीमीटरला आपण पाहतो की हवेमध्ये 1 लाख धूलिकण आपल्याला पाहायला मिळतात, आढळताना आपल्याला दिसून येत आहे. हे धूलिकण आपण पाहतोय की कुठं
अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागराचा जर आपण विचार जर आपण केला तर अटलांटिक महासागरामध्ये हे धुलीकण आपल्याला 200 धुलीकणपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हिंदी महासागराचा विचार जर आपण केला तर हिंदी महासागरामध्ये हे धुलीकण आपल्याला 500 धुलीकण जे आहे हे 500 धुलीकण आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हे घटक आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास आपण केलेला आहे. परंतु आपण पाहतो की धुलीकरणाचा विचार करत असताना धुलीकण हे आपण पाहतो की वातावरणामध्ये त्याचं धुलीकणाला फारच अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. धुलीकण आपण पाहतो की सेंद्रिय आणि असेंद्रिय धुलीकण जे आहे हे वातावरणामध्ये जरी वावरत असले, वातावरणामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय की मुक्तपणे त्या ठिकाणी फिरत जरी असले तरी त्याच्यामुळे अनेक अशा प्रकारचे फायदे आपण पाहतो की पृथ्वी निवाशांना होताना आपल्याला दिसून येत आहे. पृथ्वीवर राहणारे जे सजीव जे आहे त्या सजीवांना होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण का धुलीकण जे आहे, धुलीकण बाष्प जे आहे हे जलबाष्प जे आहे हे जलबाष्प आकर्षून घेत असतात आणि जलबाष्प आकर्षून घेतल्यामुळे पाऊस जे आहे हा पाऊस सांद्रीभवनासारखी क्रिया त्या ठिकाणी घडून येते आणि पाऊस जो आहे हा पाऊस पडताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आपण पाहतोय की जे सूर्यप्रकाश जो आहे ह्या सूर्यप्रकाशाचं जे विकिरण जे आहे हे सूर्यप्रकाशाचं विकिरण होताना आपल्याला दिसून येत आहे. जे सूर्यकिरण जे आहे या सूर्यकिरणाचं विकिरण होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि आपण पाहतोय की सूर्यप्रकाशाचं विकिरण होतंय किंवा आपण पाहतो की निरभ्र आकाश जे आहे हे निरभ्र आकाश दिवसा आपल्याला कशा प्रकारचं दिसतंय तर निरभ्र अशा प्रकारचं आकाश आपल्याला निळे अशा प्रकारचं आकाश आपल्याला दिवसा आपल्याला दिसताना आपल्याला दिसून येत आहे. संधी प्रकाशाची निर्मिती ह्याच्यामुळे होताना आपल्याला दिसून येत आहे. कशामुळे हे जे धुलीकरण जे आहे ह्या धुलीकरणामुळे होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपण पाहतो की ह्या धुलीकरणाच्या संदर्भामध्ये आपण विचार आपण केलेला होता. त्यानंतर वातावरण आपण पाहतो की संघटन आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलं होतं की हे जे तिसरा घटक अत्यंत महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे जलबाष्प आपण म्हणतोय. आता हे जलबाष्प सुद्धा आपण वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे वातावरणातील सर्वात एक महत्त्वाचा अशा प्रकारचा घटक म्हणजे कुठला जलबाष्प आहे. वातावरणाच्या जो तळाचा जो थर जो आहे त्या तळाच्या थरामध्ये आपण पाहतो की जलबाष्पाचं प्रमाण जे आहे जलबाष्पाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं, जास्त अशा प्रकारचं असतंय. म्हणजे भूपृष्ठालगतच्या हवेचा जो थर जो आहे त्या हवेच्या थरामध्ये हे जे जलबाष्प जे आहे किंवा वाफेचं हे जे प्रमाण जे आहे हे वाफेचे प्रमाण किती तर 4%. हे जे 4% एवढं त्या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे 4% एवढं प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्या जलबाष्पामुळेच आपल्याला काय दिसून येत आहे जलबाष्पामुळेच आपल्याला दव पडताना आपल्याला दिसून येत आहे. जलबाष्पामुळेच आपण पाहतोय की धुकं पडताना आपल्याला दिसून येतं. जलबाष्पामुळे त्या ठिकाणी आपण पाहतो की दहीवर होताना आपल्याला दिसून येते. जलबाष्पामुळेच आपल्याला हिम असतील किंवा गारा असतील किंवा पाऊस असते हे यांची निर्मिती जी आहे ह्यांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. ह्या संदर्भामध्ये आपण विचार आपण कालच्या पिरियडला आपण केलेला होता. त्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कुठला आहे वातावरण संरचना किंवा स्ट्रक्चर ऑफ एटमॉस्फिअर. हा जो घटक जो आहे हा स्ट्रक्चर ऑफ एटमॉस्फिअर अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता स्ट्रक्चर ऑफ एटमॉस्फिअर हे कशा प्रकारचे वातावरणाची ही जी संरचना जी आहे हे जे थर जे आहे हे जे लेयर जे आहे भूपृष्ठापासून जसं आपण उंचावर जातो तसतसे हवेचे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर आपल्याला पाहायला मिळत आहे. वातावरणाचा आपण विचार केला की वातावरण म्हणजे काय तर वातावरण म्हणजे वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण म्हणजेच काय वातावरण अशा प्रकारचं आपण म्हणतोय. परंतु हे जे वातावरण जे आहे ह्या वातावरणाचे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे थर जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे थर आपल्याला ह्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की पृथ्वीच्या आपण पाहतोय की हे जे पृष्ठभाग जे आहे ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाच्या उभ्या विस्ताराविषयी जे भूगोल अभ्यासक जे आहे किंवा जे हवामान तज्ज्ञ जे आहे त्या हवामान तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. कारण का पृथ्वीचं हे जे पृष्ठभाग जे आहे ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जर आपण विचार जर आपण केला तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे उभं जे विस्तार असलेलं जे हवेचं जे आवरण जे आहे त्या हवेच्या आवरणाविषयी किंवा हवेचे जे लेयर जे आहे त्या लेयरांविषयी हे जे अभ्यासक जे आहे किंवा भूगोल अभ्यासक असतील किंवा हवामानशास्त्रज्ञ असतील ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये कोणामध्ये त्या ठिकाणी एकमत झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण का काहींच्या मते आपण पाहतोय की काहींचे जे मते वातावरणाचा जो सर्वसाधारण विस्तार जो आहे हा सर्वसाधारण विस्तार किती किलोमीटरपर्यंत आहे तर 320 किलोमीटरपर्यंत आहे अशा प्रकारचं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर काहींच्या मते आपण पाहतो की हे जे वातावरणाचा हा जो लेयर जो आहे हा वातावरणाचा लेयर 960 ते 1220 किलोमीटरपर्यंत आपल्याला हे लेयर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आधुनिक आपण पाहतो की अंतरिक्ष युगामध्ये आपण पाहतो की युगात वातावरणाचा जो विस्तार जो आहे हा वातावरणाचा विस्तार 80,000 किलोमीटरपर्यंत असावा अशा प्रकारचं मत आहे. म्हणजे आपण पाहतो की अजूनपर्यंत त्या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे पेस युग जे आहे
किंवा पेस एज जे आहे त्या पेस युगामध्ये आपण पाहतो की वातावरणाचा विस्तार 80,000 किलोमीटरपर्यंत असेल अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपण पाहतो की अंतरिक्ष जे आहे ते अंतरिक्ष तज्ज्ञ जे आहे ते अंतरिक्ष तज्ज्ञ त्या ठिकाणी मानताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अजूनही आपण पाहतो की पाहिजे तेवढी त्या ठिकाणी आपण पाहतोय की वातावरणाचे हे जे लेअर जे आहे त्या वातावरणाच्या लेअरच्या संदर्भामध्ये एकमत नाही. म्हणजे आपण पाहतो की काहींच्या मते काय आहे, सर्वसाधारण आपण पाहतो की 320 ते 320 पर्यंत त्या ठिकाणी आपण पाहतो की अंतर आपण पाहतो की अंतर असेल अशा प्रकारचं काहींचं मत आहे. तर काहींच्या मते आपण पाहतोय की हे जे वातावरण जे आहे हे वातावरण जे आहे हे वातावरण 960 ते 1220 किलोमीटरपर्यंत आपण पाहतो की हे वातावरण आहे अशा प्रकारचं म्हटलं जातं आहे. तर आपण पाहतो की 80,000 किलोमीटरपर्यंत हे आपण पाहतो की वातावरणाचा थर असावा अशा प्रकारचं जे आपण पाहतो की पेस एज जे आहे किंवा अंतरिक्ष जे आहे त्या अंतरिक्ष युगात आपण पाहतो की वातावरणाचा विस्तार अशा प्रकारचा आहे. म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगता येते. म्हणजे वातावरणाची जी उंची जी आहे ही वातावरणाची उंची मोजण्याचा प्रयत्न सर्वप्रथम आपण पाहतो की कोणी केलेला आहे. सर्वप्रथम वातावरणाची जी उंची मोजण्याचा सर्वप्रथम प्रयत्न जे कोणी केला असेल तर ते ब्रिटिश खगोलतज्ञ जे आहे ह्या ब्रिटिश खगोलतज्ञ म्हणजे आपण पाहतो की जो टॅली जो आहे ह्या टॅलीने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे जे टॅली जे आहे ह्या टॅलीने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वातावरणाची ही जी उंची जी आहे ही वातावरणाची उंची मोजण्याचा सर्वप्रथम जे प्रयत्न जे आहे सर्वप्रथम प्रयत्न ब्रिटिश खगोलतज्ञ जे आहे ब्रिटिश खगोलतज्ञ टॅली यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. टॅलीने काय म्हटलंय, टॅलीच्या मते आपण पाहतोय की वातावरणाची ही जी उंची जी आहे ही वातावरणाची उंची 75 किलोमीटर असावी अशा प्रकारचं आपण पाहतो की हा जो टॅली जो आहे ह्या टॅलीने म्हटलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहतोय की आकाश आणि हे जे वातावरण जे आहे आकाश आणि हे जे वातावरण यामधील जी सीमा जी आहे यामधील सीमा ही निश्चित करता आलेली नाही. आवाज येतोय का? येतोय सर. येतोय आवाज? आता हे जे आपण पाहतोय की तुम्हाला आता समजलं असेल की आपण पाहिजे सर्वप्रथम हे जे वातावरणाची उंची मोजण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे तर जे ब्रिटिश खगोलतज्ञ जो आहे तो टॅली यांनी काय केलेला आहे तर सर्वात प्रथम वातावरणाची उंची मोजण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हा टॅलीने आपण पाहिजे टॅलीच्या मते वातावरणाची उंची ही किती किलोमीटर असावी अशा प्रकारचं म्हणतोय तो तर 75 किलोमीटर एवढी उंची असावी अशा प्रकारचं त्याचं आपण पाहतो की हे टॅलीचं म्हणणं आहे. म्हणजे असे असले तरी आपण पाहतोय की हे जे शास्त्रज्ञ जे आहे किंवा आपण पाहतो भूगोलतज्ञ आहे, हवामान तज्ज्ञ आहे किंवा पेश आपण पाहतो तज्ज्ञ जे आहे यांच्यामध्ये वातावरणाची जी सीमारेषा जी आहे ह्या सीमारेषा अजूनपर्यंत त्या ठिकाणी निश्चित करता आलेली नाही अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येत आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढचा जो घटक जो आपल्याला घ्यायचा आहे तो पुढचा घटक म्हणजे कुठला तर ह्याच्यामध्ये जो पुढचा जो घटक जो आहे तो म्हणजे आपण पाहतो की वातावरणाचे विभाग किंवा वातावरणाचे जे लेअर वातावरणाचे विभाग अशा प्रकारचे आपल्याला घ्यायचं आहे. आता हे जे नोट्स घेताय ना तुम्ही? होय सर. नोट्स घेत चला. नोट्स घेत चला कारण हा जो पेपर जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा पेपर आहे तुमचा. आता ही जी भूपृष्ठाची उंची जी आहे त्या भूपृष्ठाच्या उंचीनुसार वातावरणाचे मुख्य 4 विभाग पडताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये पहिला जो विभाग जो आहे तो म्हणजे कुठला आहे तपांबर आहे. म्हणजे आपलं ही जे आपण पाहतोय की हे जे 4 विभाग आपण केलेले आहे ही जी पृथ्वी तुम्हाला दिसते आहे ह्या पृथ्वीच्या पासून हे जे हवेचं आवरण आहे हे काय आहे हवेचे आवरण आहे. हवा आपल्याला त्या ठिकाणी डोळ्याने आपल्याला दिसत नाही. हवेमध्ये जे हालचाली होतात तेच आपल्याला डोळ्याने आपल्याला दिसत असतात है ना दिसत असतात. परंतु आपण पाहतोय की हे जे आपण पाहतोय की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे लेअर जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे लेअर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमच्या नकाशामध्ये तुम्हाला दिसत आहे की हा जो आपण पाहतो की हा जो लेअर जो आहे त्या लेअरला आपण काय म्हणतोय तर आपण पहिला जो लेअर जो आहे हा पहिला लेअर म्हणजे कुठला आहे तपांबर हा पहिला लेअर आहे. दुसरा जो लेअर जो आहे तो दुसरा लेअर आपण पाहतो की स्ट्रॅटोस्फियर म्हणजे स्थित्यांबर असं आपण म्हणतोय. तिसरा जो लेअर जो आहे तो म्हणजे आयनोस्फियर किंवा दलांबर असं आपण म्हणतोय. आणि चौथा जो लेअर जो आहे हा चौथा लेअर म्हणजे कुठला आहे तर बाह्यांबर अशा प्रकारचे हे जे लेअर जे आहे हे लेअर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याचे वातावरणामध्ये आपण पाहतोय की वातावरणाचे विभाग करत असताना ह्याच्या उंचीनुसार मुख्य 4 विभाग पाडलेले आहे. एक कुठला आहे
तपांबर, दुसरा स्थित्यांबर, तिसरा दलांबर, चौथा बाह्यांबर. म्हणजे भूपृष्ठ जे आहे ह्या भूपृष्ठापासून जसं आपण उंचावर जाऊ तसं वेगवेगळ्या प्रकारचे लेयर जे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे थर जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे हवेचे थर किंवा हवेचे लेयर जे आहे, हवेचे लेयर आपल्याला पाहायला मिळतं. हे एकूण 4 लेअरमध्ये आपण त्याची विभागणी आपण केलेली आहे. काही विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लेअर त्यांनी तयार केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्या लेअरमध्ये वेगवेगळ्या वायूंचं जे प्राबल्य जे जसं आहे तसे लेअरचे प्रकार मायक्रो विभाग त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतं. मात्र साधारणपणे आपण पाहतोय की आपण 4 विभाग ह्या ठिकाणी लेअरचे 4 विभाग आपण करतो आहे. म्हणजे हे जे भूपृष्ठ जे आहे ह्या भूपृष्ठापासून जसं उंचावर जाऊ तसं आपण पाहतो की हा पहिला जो लेअर जो लागतो तो म्हणजे तपांबर, दुसरा जो लेअर जो लागतोय तो म्हणजे स्थितांबर, तिसरा जो लेअर जो लागतोय तो म्हणजे दलांबर आणि चौथा जो लेअर जो लागतोय तो म्हणजे कुठला आहे बाह्यांबर, एक्झोस्फिअर. अशा प्रकारचे हे जे लेअर जे आहे हे लेअर आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये एक एक आपण पाहतोय की हे जे विभाग जे आहे ते एक एक विभाग ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामधला पहिला विभाग आपण घेऊया तो म्हणजे कुठला तपांबर आपण म्हणतोय. तपांबर. आता हा जो काय आहे ट्रोपोस्फियर आपण म्हणतोय, याला आपण काय म्हणतोय ट्रोपोस्फियर असं आपण म्हणतोय. म्हणजे हे जे वातावरण जे आहे ह्या वातावरणामध्ये वातावरणाच्या एकूण आपण पाहिजे 60% जे वातावरणाचा आपण 60% वातावरणाचा जो भाग जो आहे हा भाग आपण पाहतोय की कोणी व्यापलेला आहे तर ह्या ट्रोपोस्फियरने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतंय. भूपृष्ठालगत असलेलं हे जे आपण पाहतोय की हे जे भूपृष्ठ जे आहे ही पृथ्वी आपल्याला पाहायला मिळते. ह्या पृथ्वीच्या भूपृष्ठाचा हा जो वरचा जो लेयर जो आहे भूपृष्ठाला लागून असलेला जो लेयर जो आहे ह्या लेयरला आपण काय म्हणतोय ट्रोपोस्फियर आपण म्हणतोय किंवा तपांबर असं आपण म्हणतोय. तपांबर आपण म्हणतोय. म्हणजे हे जे तपांबर जे आहे 60% वातावरण जे आहे हे 60% वातावरणाचा जो भाग जो आहे ह्या वातावरणाचा भाग म्हणजे काय 60% वातावरणाचा भाग कशाने व्यापलेला आहे ह्या तपांबराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे तुम्हाला काल आपण बघितलं होतं की तपांबराचं आपण पाहतो की याच्यामध्ये वातावरणामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे वायू जे आहे त्या वायूंची रचना आपण बघत असताना किंवा संघटन आपण बघत असताना नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 20% असं आपण बघितलेलं होतं. म्हणजे तशाच प्रकारचं आपण पाहतो की हे जवळपास आपण पाहतो की 60% हे जे वायू जे आहे हे 60% वायू वातावरणामधील आपण पाहतो की एकूण जे 60% वायू जे आहे हे 60% वायू आपल्याला कुठं पाहायला मिळत आहे तर ह्या तपांबरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहतोय की हे पृथ्वीचे आपण पाहतो की हे जे तपांबर जे आहे ह्या तपांबर आपण पाहतो की हे जे हा जो थर जो आहे हा थर भूपृष्ठाला लागून आहे. भूपृष्ठाला लागून असल्यामुळे ह्या थराला काय म्हणतो आपण शोभावरण असं सुद्धा आपण म्हणतोय. काय म्हणतोय शोभावरण असं आपण म्हणतोय. आता हे जे आपण पाहतोय की हे थर जे आहे ह्या थराची आपण पाहतोय की जी उंची जी आहे ही जी हा जो थर जो आहे ह्या थराची उंची जी आहे ही उंची 11 किलोमीटर पर्यंत आहे. 11 किती किलोमीटर सरासरी उंची 11 किलोमीटर एवढी उंची आहे. या थराची उंची विषुववृत्तावर जास्त असते. जे विषुववृत्त जे आहे त्या विषुववृत्तावर सर्वात जास्त अशा प्रकारचे ह्या थराची उंची आहे. म्हणजे कुठल्या तपांबराची उंची आहे. आणि ध्रुवीय प्रदेश जे आहे ह्या ध्रुवीय प्रदेशामध्ये ह्या थराची उंची सर्वात कमी अशा प्रकारची उंची आपल्याला ह्या ध्रुवीय प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे विषुववृत्तावर जर आपण बघितलं तर विषुववृत्तावर ह्याची उंची आपण पाहतो की किती किलोमीटर आहे विषुववृत्तावर 16 किलोमीटर आहे. म्हणजे जे विषुववृत्ताचा भाग जो आहे त्या विषुववृत्तावर आपण पाहतोय की सर्वात जास्त उंची विषुववृत्तावर असते. म्हणजे आपण पाहतो की सरासरी उंची आपण तपांबराची उंची किती काढली 11 किलोमीटर आपण म्हणतोय. आता ही जी आपण पाहतो की विषुववृत्तावर ह्याची उंची जी आहे ह्याची उंची किती किलोमीटर असते आपण पाहतोय की 16 किलोमीटर ते 18 किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला ह्या विषुववृत्तावर ह्या तपांबराची उंची आपल्याला पाहायला मिळते. आणि ध्रुवावर 6 किलोमीटर पर्यंत उंची आपल्याला पाहायला मिळते. जे ध्रुवीय भाग जो आहे म्हणजे आपण पाहतो की इथे 16 ते 18 किलोमीटर आपल्याला विषुववृत्तावर आपल्याला याची उंची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 16 ते 18 किलोमीटर दरम्यान आपल्याला ह्या तपांबराची उंची विषुववृत्तीय जो पट्टा जो आहे त्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये ह्याची उंची आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय की जे 45 अंश जे आहे ते 45 अंश अक्षवृत्त जे आहे ह्या 45 अंश अक्षवृत्तावर म्हणजे आपण पृथ्वीगोलावर जे 45 अंश अक्षवृत्त जे आहे ते 45 अंश अक्षवृत्तावर 9.6 किलोमीटर पर्यंत उंची जी आहे ही तपांबराची उंची आपल्याला पाहायला मिळते. आणि ध्रुवावर ही 6 किलोमीटर पर्यंत तपांबराची उंची ध्रुवीय भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता हा जो पट्टा जो आहे तपांबराचा हा जो पट्टा जो आहे हा जो लेयर जो आहे ह्या तपांबराच्या ह्या लेअरमध्ये म्हणजे
ऊर्ध्वगामी हालचाली आणि अधोगामी हालचाली ज्या आहे ह्या अधोगामी हालचाली मोठ्या प्रमाणात होत असतात. म्हणजे क्षितिज समांतर आणि आपण पाहतोय की ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर किंवा ऊर्ध्वगामी आणि आपण पाहतोय की हे जे क्षितिज हालचाली जे आहे म्हणजे उभ्या हालचाली आणि आडव्या हालचाली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये होत असतात. म्हणजे ह्या थरामध्ये आपण बघतोय की ऊर्ध्वगामी हालचाली किंवा अधोगामी प्रवाह जे आहे अधोगामी प्रवाह निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. कुठल्या थरामध्ये? ह्या तपांबरामध्ये. आता ह्या तपांबरामध्ये अधोगामी हालचाली मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपण पाहतो की कोणकोणत्या हालचाली होतात याच्यामध्ये ह्या थरामध्ये. तर ह्या थरामध्ये आपण पाहतो की उत्सर्जन होत आहे. उत्सर्जन होत आहे म्हणजे आपण पाहतो की जो सूर्याचा जो प्रकाश जो आहे हा सूर्यप्रकाश जो आहे हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतोय आणि पृथ्वीवर पडल्यानंतर हे भूपृष्ठ त्या ठिकाणी गरम झाल्यानंतर हा जो भूपृष्ठ जे आहे हे भूपृष्ठ गरम झाल्यानंतर किंवा उष्ण झाल्यानंतर त्याच्यामधून काय होतंय? उत्सर्जन होत असते. उत्सर्जन होत असते आणि उत्सर्जन झाल्यानंतर त्याचं वहन होताना आपल्याला ती जी वायू जी आहे त्या वायू त्या ठिकाणी आपण पाहतो की उष्ण हवा जी आहे ही उष्ण हवा वर जाते आणि का आपण पाहिजे की गरम हवा थंड हवा जी आहे थंड हवा खाली येण्याचा प्रयत्न करत असते. उष्ण हवा वर जाते. अशा प्रकारची ही जी क्रिया जी आहे हे वहन त्याच्यामध्ये होत असते आणि हे वर खाली उष्ण हवा वर जाणे थंड हवा खाली येणे अशा प्रकारचे हे जे हवा जे आहे त्या हवेचं अभिसरण प्रक्रिया जी आहे ही अभिसरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ह्या थरामध्ये मिळते. आणि म्हणून हे जे भूपृष्ठ जे आहे हे भूपृष्ठ हे आपण बाकी हे जे लेअर जे आहे हे लेअर उष्ण राहत असते. उष्ण राहत असते म्हणून याला आपण काय म्हणतोय? तपांबर आपण म्हणतोय. हे जे म्हणजे गरम राहत असते म्हणून ह्या थराला आपण काय म्हणतोय? तपांबर असं सुद्धा आपण म्हणतोय. या थराला आपण पाहतो की अभिसरण विभाग असं सुद्धा आपण म्हणतोय. हा जो थर जो आहे ह्या थराला तपांबराला अभिसरण विभाग असं सुद्धा आपण म्हणतोय. अभिसरण पट्टा असं सुद्धा आपण म्हणतोय किंवा अभिसरण लेअर अभिसरण आपण पाहतो की लेअर असे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आपण म्हणत असतोय. कारण का या थरामध्ये आपण पाहतो की उंचीनुसार आपण पाहतो ह्याच्यामध्ये हे जे थर जे आहे ह्या थराला किंवा तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण पाहतो की हे सगळे याच्यामध्ये उत्सर्जन होतंय वहन होतंय अभिसरण ही जी प्रक्रिया जी आहे ह्या लेअरमध्ये अभिसरण ही प्रक्रिया होत असते. म्हणून ह्याच्यामध्ये ह्या लेअरमध्येच आपल्याला काय पाहायला मिळत आहे? हे जे तपांबराचा हा जो लेअर जो आहे ह्या लेअरमध्ये सगळे आपण पाहतोय की पूर्ण वातावरणामधील आपण पाहतोय की जी आपण पाहतो की ढगांची निर्मिती होणे किंवा आपण पाहतो की वातावरणामध्ये जे आपण पाहतो की जे वातावरणीय जे फेनॉमेनन जे आहे ह्या फेनॉमेनन मोठ्या प्रमाणात होत असतात. म्हणजे वातावरणीय ज्या घटना ज्या आहे ह्या घटना मोठ्या प्रमाणात होत असताना आपल्याला दिसून येत आहे. ह्या पूर्णपणे ह्या घटना कुठे घडून येतात? म्हणजे आपण पाहतो की पाऊस पडणे ढग तयार होणे किंवा विजा चमकणे इंद्रधनुष्य दिसणे हे वेगळ्या प्रकारचे किंवा आपण पाहतो की वादळं तयार होणे हे सगळे कुठे तयार होत असते? तर ह्या तपांबरामध्ये त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसून येते. हा जो तपांबराचा लेअर जो आहे ह्या तपांबराच्या लेअरमध्ये त्या ठिकाणी सगळ्या वातावरणीय घटना ज्या आहे ह्या वातावरणीय घटना ह्या लेअरमध्ये त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसून येतात. म्हणून हे जे त्याचबरोबर आपण पाहतोय की हे जे तापमान जे आहे ह्या आपण पाहतो तपांबर जो आहे ह्या थराच्या आपण पाहतो की 1 से 6 आपण पाहतो की हा जो थर जो आहे ह्या अभिसरण पट्टा असं सुद्धा आपण ह्याला आपण म्हटलं आहे. दुसरं आपण पाहतो की वातावरणातील याच थराच्या हा जो थर जो आहे वातावरणातील हा जो थर जो आहे ह्या थराचा जो वरचा जो लेअर जो आहे त्या वरच्या लेअर किंवा आपण पाहतो जी वरची जी सीमा जी आहे म्हणजे सीतांबर आणि आपण पाहतोय की हे जे तपांबर ह्या वरच्या सीमेवर जेट प्रवाह वाहताना आपल्याला दिसून येतात. जेट प्रवाह म्हणजे जेट प्रवाह ह्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी ह्या तपांबराचा वरचा लेअर आणि आपण पाहतो की सीतांबराचा आपण पाहतो की खालचा लेअर जो आहे याच्यामध्ये आपल्याला जेट प्रवाह जे आहे हे जेट प्रवाह वाहताना आपल्याला दिसून येतात. जेट प्रवाह म्हणजे काय की सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की 1945च्या दरम्यान 45 किंवा ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की त्याच्यामध्ये आपण पाहतो की अमेरिकेने ज्या वेळेस आपण पाहतो की जपानवर अणु हल्ला करण्यासाठी अणुस्फोट घडवून आणण्यासाठी अणुबॉम्ब टाकण्यासाठी विमान पाठवलेलं होतं आणि हे विमान कुठलं होतं? जेट विमान होतं. ह्या जेट विमानाचे आपण पाहतोय की कमीत कमी तासी आपण पाहतो की 500 ते 1000 किलोमीटर एवढं त्या ठिकाणी त्याचा वेग असतोय. परंतु हे जे जेट प्रवाह ज्या वेळेस आपण पाहतो की अमेरिकेमधून हे उड्डाण झालंय आता उड्डाण झाल्यानंतर ते वरच्या लेअरमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे 11 किलोमीटरच्या ह्या पट्ट्यामध्ये वरच्या लेअरमध्ये गेल्यानंतर त्या विमानाच्या पुढून मोठा हवेचा प्रवाह जो आहे मोठा हवेचा प्रवाह येत असलेला आढळला आणि त्याची विमानाची आपण पाहतो की जे विमान 500 किलोमीटरने धावायला पाहिजे परंतु ते विमान 500 किलोमीटरने न धावता
त्याचं आपण पाहतोय की जे एका ठिकाणी थांबलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्याचं इंजिन तर चालू आहे, त्याचं सगळं त्या ठिकाणी चालू आहे, मात्र समोरून येणारा हवेचा जो प्रवाहाचा वेग जो होता तो एवढा तीव्र होता की त्याचा सुद्धा 500 किलोमीटर एवढा त्या ठिकाणी आपण पाहा की तासी वेगाने त्या ठिकाणी जात होते. म्हणून 500 ज्यावेळेस एकत्र आले, 500 वेगाने, इकडून 500 आणि इकडून वेगाने 500, दोन्ही बाजूने त्या ठिकाणी 500 आपण किलोमीटर वेगाने जर येत असेल तर सगळ्या दोघांचा आपण पाहतो की अंतर काय होणार आहे, या ठिकाणी शून्य अंतर त्या ठिकाणी होणार आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणून अशा प्रकारचं आपण पाहतो की जो जेट वायू जे आहे, हे जेट वायू प्रवाह जो आहे, हा जेट वायू प्रवाहाचा शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे आपण पाहतोय की उंचीनुसार आपण पाहतोय की हा जो थर जो आहे, ह्या तपांबरामध्ये हा जो थर जो आहे वातावरणाच्या ह्या वरच्या थरामध्ये, आता तुम्हाला सांगितलं की हे जे जेट प्रवाह जे आहे, हे जेट प्रवाह वाहताना आपल्याला दिसून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या थराच्या उंचीनुसार जर आपण बघितलं तर जसं आपण पाहतोय की वर जाऊ तसं 1 सेंटीमीटरने तापमान हे कमी होत जात आहे. म्हणजे आपण पाहतो की 160 मीटरला हे जे तापमान जे आहे, हे तापमान 160 मीटरला दर आपण पाहतो की एका सेंटीमीटरला किंवा 1 सेंटीमीटरला आपण पाहतोय की हे जे तापमान जे आहे, हे तापमान 1 सेंटीमीटरला किती, तर 1 सेंटीमीटरने तापमान कमी होत आहे. 1 सेंटीमीटरने तापमान किंवा 1 सेल्सिअसने तापमान कमी होते. म्हणजे 160 मीटरला 1 सेंटीमीटरने तापमान कमी होते. यालाच आपण काय म्हणतोय, लोप दर असं आपण म्हणतोय. लोप दर किंवा रास आपण पाहतोय की ह्या जे रास दर असं सुद्धा आपण म्हणतोय, किंवा लॅप्स रेट असं सुद्धा आपण म्हणतोय. लॅप्स रेट असं आपण म्हणतोय. समजतंय का अभिषेक, प्रियंका, हा सर समजतंय. ज्योती, हो सर. शीतल, हो सर. आवाज येतोय, समजतंय? हो हो येतोय सर. हा हो सर. येतोय सर. हा कळतंय ना? हा हो कळतंय सर. हा म्हणजे हे जे लॅप्स रेट जे आहे, ह्या लॅप्स रेट कशाला आपण म्हणतोय, तर आपण पाहतोय की हे लॅप्स रेट म्हणजे आपण पाहिजे जसं पृथ्वीच्या उंचावर आपण पाहिजे पृथ्वीपासून जसं वातावरणामध्ये उंचावर जातो आपण, तसं 1 मीटरला 160 मीटरला 1 सेंटीमीटरने तापमान कमी होते. आपण पाहतो की 160 मीटरला 1 सेंटीमीटरने तापमान कमी होते. यालाच आपण काय म्हणतोय, लोप दर किंवा लॅप्स रेट, किंवा आपण ह्याला आपण काय म्हणतोय, तापमानाचं रास दर असं आपण म्हणतोय. तापमानाचा रास दर असं आपण म्हणतोय. आणि ह्याच्यामध्ये दुसरा आपण पाहतोय की एक लेयर जो आहे, ह्याच्यामध्ये दुसरा लेयर जो आहे म्हणजे तपांबर आणि स्थित्यांबर. तपांबर आणि स्थित्यांबर हे जे आपण पाहतोय की हा जो तपांबर आहे आणि हा तपांबर आहे आणि हा स्थित्यांबर आहे आणि ह्याच्यामध्ये जो एक लेयर जो आहे, हा जो लेयर जो आपल्याला दिसतो आहे, त्या लेयरला आपण काय म्हणतोय, आपण पाहतो की हा जो लेयर जो आहे, ह्या लेयर आपण पाहतो की ह्याच्यामध्ये आपण बघितलंय की ऋतुमान जे आहे याच्यामध्ये आपण पाहतोय की हे जे ऋतुमानानुसार आपण पाहतो की हे जे काल तुम्हाला सांगितलंय, मागच्या आत्ताच तुम्हाला सांगितलं की हे जे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये थर जे आहे, त्या थरांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना किंवा अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपण बघितलं आहे की हे जे तपांबराचं जे आपण पाहतो की उंची जी आहे वेगवेगळ्या विषुववृत्तावर वेगळी आपल्याला पाहायला मिळते. 45 अंशावर वेगळी आपल्याला पाहायला मिळते. ध्रुवीय भागामध्ये वेगळी उंची आपल्याला पाहायला मिळते. 45 अंशावर आपण पाहतोय की 9 किलोमीटर आपल्याला ही उंची, आपल्याला तपांबराची उंची आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय की हे जे ध्रुवीय भाग जो आहे, जो पोल जे आपण म्हणतोय, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर आपण पाहतो की त्या ठिकाणी तपांबराची उंची किती झालेली आहे, 6 किलोमीटर एवढी त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु ऋतुमानानुसार हा जो आपण पाहतोय की ऋतुमानानुसार ह्या थराचा जो विस्तार जो आहे, हा विस्तार कसा होतोय, कमी जास्त होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की उष्णता जास्त असते. उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की ही जी उष्णता जी आहे, ही उष्णता जास्त असते. आणि त्यामुळे आपण पाहतोय की ह्या ठिकाणी तपांबराची आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये तपांबराची उंची जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि हिवाळ्यामध्ये आपण पाहतो की ही तपांबराची उंची कमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ऋतुमानानुसार हे जे तापमानाचा जर आपण विचार केला तर 11 किलोमीटरपर्यंत ही कमी होते आणि त्यानंतर स्थिर होताना आपल्याला दिसून येते. आता ह्याच्यानंतर जो आपण पाहतोय की जो 2 लेयर जो आहे, 2 लेयर म्हणजे कुठला आहे, तपस्तब्दी, टोपोस्फियर आपण म्हणतोय. हे जे टोपोस्फियर जे आहे, हे आपण पाहतो की हे टोपोस्फियर आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की हे जे तपस्तब्दी हा जो लेयर जो आहे, टोपोस्फियर आपण म्हणतोय, ह्या
टोपोस्फिअर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला म्हणजे तपांबरच्या वरच्या सीमेपासून म्हणजे तपांबर 11 किलोमीटर आपण बघितलं किंवा ह्याच्यामध्ये उंची वेगळ्या भागामध्ये वेगळ्या प्रकारची आहे, विषुववृत्तावर वेगळी आहे. आणि हे आता पहिलं तुम्हाला सांगितलं की आपण पाहतो की कुठलं अभ्यासक जे आहे ह्या अभ्यासकांमध्ये एकमत नाही. वातावरणाचे अगदी त्या ठिकाणी लेअर जे आहे हे लेअरमध्ये आपण पाहतो की एकमत नाही. परंतु आपण पाहतो की जे लेअर जे आहे हे कधी कमी होतात, कधी कुठल्या ऋतूमध्ये त्या ठिकाणी वाढतात, कुठल्या ऋतूमध्ये कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु हा तपांबराच्या ही जी वरची जी सीमा जी आहे वरच्या सीमेपासून म्हणजे आपण पाहतो की वरच्या सीमेपासून 3.2 किलोमीटरचा जाडीचा जो थर जो आहे 3.2 किलोमीटर जाडीचा जो थर जो आहे या जाडीच्या थराला आपण काय म्हणतोय तपस्तब्दी असं आपण म्हणतोय. तपस्तब्दी हा आपण पाहतो की हा लेअर म्हणजे स्थित्यांबर आणि तपांबर याची जी मधला जो आपण पाहतोय की जी बॉर्डर जे आहे त्या बॉर्डरला आपण काय म्हणतोय तपस्तब्दी असं आपण म्हणतोय. बॉर्डरला तपस्तब्दी आपण म्हणतोय. आता ह्या तपस्तब्दी ही कुठं आपल्याला पाहायला मिळते, हा जो तपांबर लेअर जो आहे ह्या तपांबर लेअरच्या वरच्या पट्ट्यामध्ये आपण पाहतो की 3.2 किलोमीटर जाडीचा हा जो लेअर जो आहे ह्या लेअरला आपण काय म्हणतोय, आपण पाहतोय की तपस्तब्दी असं आपण म्हणतोय. तपस्तब्दी असं आपण म्हणतोय. आणि ह्या तपस्तब्दीमध्ये या ठिकाणी तापमान जे आहे हे तापमान किती असते 56 डिग्री सेल्सिअस असते. किती 56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान ह्या वरच्या लेअरमध्ये हा जे तपस्तब्दी म्हणजे तापमान ह्या ठिकाणी तापमानाचा थर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात आहे, तपस्तब्दी आपण म्हणतोय. आता हे स्थिर त्या ठिकाणी तापमान जे आहे स्थिर तापमान एवढं तापमान त्याच्यामध्ये राहतंय म्हणजे 56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्याच्यामध्ये राहताना आपल्याला दिसून येत आहे. आणि नंतर आपण पाहतोय की हे जे तपस्तब्दी जे आहे ह्या तपस्तब्दी थरामध्ये आपण पाहतो की 56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला ह्या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. या थरातील जे तापमान जे आहे हे या थरातील तापमान हे कमी किंवा जास्त होत नाही. या थरात आपण पाहतो की ढग आहे, ढग किंवा विजा चमकणे, वादळे या घटना आढळत नाही कुठल्या तपस्तब्दीमध्ये. आता तुम्हाला सांगितलं की आपण तपांबरामध्ये सगळे त्या ठिकाणी आपण पाहतोय की ढगांची निर्मिती होणे, विजा चमकणे, वादळांची निर्मिती होणे किंवा आपण पाहतोय की हे जे वादळ जे आहे हे वादळ किंवा याच्यामध्ये आपण पाहतो की हे इंद्रधनुष्य सारखे हे जे रंग जे आहे हे इंद्रधनुष्य सारखे हे जे फेनॉमेनन जे आहे ह्या फेनॉमेनन ह्या ठिकाणी घडून येत नाही. म्हणजे ही जी आपण पाहिजे तपांबराचा हा जो लेअर जो आहे ह्या तपांबराच्या लेअरमध्ये आपण पाहिजे तापमान हे कसं राहतंय समान त्या ठिकाणी ह्या थरामध्ये 3.2 किलोमीटरचा हा जो पट्टा जो आहे ह्या 3.2 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये तापमान हे सगळं आपण सगळीकडे कसं असतंय समान असतंय. त्या ठिकाणचं तापमान 56 डिग्री सेल्सिअस एवढं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहतो की ह्या थरालाच आपण पाहतो की मोसमी परिवर्तनाचा शत असं सुद्धा आपण म्हणतोय. हा जो थर जो आहे म्हणजे ह्या थराच्या खालीच काय होतंय हे जे मोसमी वातावरण जे आहे ह्या मोसमी परिवर्तन जे आहे म्हणजे परिवर्तन जे आहे किंवा वातावरणामध्ये किंवा हवामानामधील जे परिवर्तन जे आहे हवामानामधील परिवर्तन ह्या थराच्या खालच्या भागामध्ये त्या ठिकाणी होत असते. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय मोसमी परिवर्तनाचं शत असं सुद्धा आपण ह्याला आपण म्हणतोय. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला हा जो थर जो आहे ह्या थराविषयी आपल्याला माहिती आपल्याला सांगता येईल. म्हणजे तपस्तब्दी आपल्याला समजला, तपांबर आपल्याला समजला असेल, तपस्तब्दी आता आपल्याला समजलेला आहे. त्यानंतर पुढचा जो लेअर जो आहे हा पुढचा लेअर कुठला आहे, पुढचा जो लेअर जो आहे तो लेअर म्हणजे स्थित्यांबर. कुठला लेअर आहे स्थितांबर किंवा स्ट्रॅटोस्फियर असं आपण म्हणतोय. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. येतोय? हो सर. हां हे जे आपण पाहतो की स्थित्यांबर जे आहे त्या स्थित्यांबरामध्ये आपण पाहतो की दुसरा जो लेअर जो आहे त्याला आपण म्हणतोय स्ट्रॅटोस्फियर आपण म्हणतोय. आता ह्या ठिकाणी टोपोस्फियर आपण बघितला आहे ना, टोपोस्फियर हा स्ट्रॅटोस्फियर हा आपण पाहतो की मेसोस्फियर, थर्मोस्फियर, एक्झोस्फियर आपण म्हणतो. याच्यामध्ये लहान लहान अशा प्रकारचे भाग केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता समजलं असेल तपांबराचा आपण अभ्यास करत असताना याची उंची किती आहे, साधारणपणे सरासरी उंची 11 किलोमीटर एवढी उंची आहे ना. ध्रुवीय प्रदेशामध्ये आपण पाहतो की ह्याची तपांबराची उंची कमी असते, 6 किलोमीटरपर्यंतच आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतो की 45 अंशावर 9.6 किलोमीटर एवढी त्या ठिकाणी
उंची अक्षरवृत्तावर आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय की हे जे लेअर जे आहे ह्या लेअरमध्येच आपल्याला तप्पांबरा हा जो लेअर जो आहे ह्या तप्पांबर ह्या लेअरमध्येच आपल्याला उत्सर्जन होताना आपल्याला दिसून येते, वहन होताना आपल्याला दिसून येते. अभिसरण ही जी प्रक्रिया जी आहे अभिसरण ही प्रक्रिया होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण पाहतोय की अशा प्रकारचा हा जो लेअर जो आहे हा लेअर आपण बघितला. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की लॅप्स रेट दर जो आहे किंवा रॅप्स रेट आपण म्हणतोय. लॅप्स रेट कशाला आपण म्हणतोय किंवा ऱ्हास दर कशाला आपण म्हणतोय, तापमानाचा ह्रास दर किंवा लोप दर आपण म्हणतोय. हे लोप दर कशाला आपण म्हणतोय, म्हणजे जवळपास आपण पाहतोय की भूपृष्ठापासून तप्पांबर लेअरमध्ये 160 मीटर उंचीवर गेल्यानंतर 1 सेंटीमीटरने त्या ठिकाणी काय होते, तापमान कमी होतंय. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, लोप दर किंवा तापमानाचे लोप दर असं आपण म्हणतोय. स्थित्यांबर आपण बघितला. स्थित्यांबरामध्ये आपण बाकी तापमान 56 डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्या थरामध्ये कोणत्याही प्रकारच्या भौगोलिक किंवा जे वातावरणीय हालचाली जे आहे ते वातावरणीय हालचाली त्या ठिकाणी घडत नाही, ह्या तप्पांबरामध्ये त्या ठिकाणी घडून येतात. म्हणून त्या तपस्तब्दीला आपण काय म्हटलेलं आहे, तर मोसमी परिवर्तनाचे शत असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं आहे. वरून ज्यावेळेस येतो आपण वरच्या लेअरमधून ज्यावेळेस तप्पांबरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला स्थितांबरामध्ये जावं लागते आणि नंतर आपल्याला स्थित्यांबरामध्ये आल्यानंतर हे सगळ्या घटना ज्या आहेत त्याच्यामध्ये ढगं आपल्याला दिसतात. वातावरणामध्ये आपण बाकी बाष्प तुम्हाला दिसते, वेगवेगळ्या प्रकारचे वादळं तुम्हाला ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणे, हे सगळे कुठं दिसत आहे, तर ह्या तप्पांबरामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारचे हे जे पहिला जो लेअर जो आहे हा पहिला लेअर आपण अभ्यास केला आहे तो म्हणजे कुठला आहे, आपण पाहतोय की हा तप्पांबर हा लेअर आपण अभ्यास केला आहे. दुसरा लेअर आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे कुठला आहे, स्थित्यांबर किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, स्ट्रॅटोस्फियर आपण म्हणतोय. आता हा जो स्ट्रॅटोस्फियर जो आहे ह्या स्ट्रॅटोस्फियर म्हणजे आपण बघा की तपस्तब्दी आता आपण बघितलेली की हा जो तपस्तब्दीचा हा जो लेअर जो आहे हा जो तपस्तब्दीचा हा जो लेअर जो आहे ह्या तपस्तब्दीच्या लेअरपासून आपण पाहतोय की 80 किलोमीटरपर्यंत हा आपण पाहतोय की 80 किलोमीटरपर्यंत तपस्तब्दीपासून तर आपण 80 किलोमीटरपर्यंत ह्या थराची सुरुवात आपण बघा हा थर आपल्याला पाहायला मिळतोय. त्या थराला आपण काय म्हणतोय, स्ट्रॅटोस्फियर असं आपण म्हणतोय. काय म्हणतोय, स्ट्रॅटोस्फियर असं आपण याच्यामध्ये आपण म्हणतोय. आता हे जे स्ट्रॅटोस्फियर जे आहे हे सुमारे 35 किलोमीटर पर्यंत आपण बाकी तापमान ह्या ठिकाणी सारखे असते. म्हणजे तपस्तब्दी आपण बघितली, ह्या तपस्तब्दी जी आहे ह्या तपस्तब्दीमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात असते. 56 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी तापमान असते. 56 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सगळीकडं सारखं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आपण स्थित्यांबराचं आपण स्थित्यांबर आपल्याला कुठून सुरुवात होते, तर हे तपस्तब्दीपासून आपण पाहतोय की हे 80 किलोमीटरपर्यंत हे जे 80 किलोमीटर जे आहे त्या 80 किलोमीटरपर्यंत आपल्याला ह्या लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे स्थित्यांबराचा लेअर आपल्याला पाहायला मिळतं 80 किलोमीटरपर्यंत. परंतु आपण पाहू की 35 किलोमीटरपर्यंत तापमान जे आहे हे तापमान सारखं असते. या स्थित्यांबरामध्ये 35 किलोमीटरपर्यंत 35 किलोमीटर जे आहे त्या 35 किलोमीटरपर्यंतच हे जे तापमान जे आहे हे तापमान कसं असतंय, सारखं असते. म्हणून आपण बघा स्थित्यांबर स्थिर, त्या ठिकाणी तापमान कसं असते, स्थिर असते. 35 किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी हे जे तापमान जे आहे हे तापमान स्थिर असते. आणि या थरात आपण पाहतोय की या थराला आपण बाकी समताप पट्टा असं सुद्धा आपण म्हणतोय. समताप किंवा आयसोथर्मल झोन असं सुद्धा आपण म्हणतोय. कशाला, स्ट्रॅटोस्फिअरला आयसोथर्मल झोन किंवा समताप पट्टा असं सुद्धा आपण म्हणतोय. किंवा या थराचे आपण पाहतो की या थरात 35 किलोमीटर नंतर आपण पाहतोय की हे जे 35 किलोमीटरपर्यंत आता बघितलं की 35 किलोमीटरपर्यंत तापमान हे कसं असतंय, स्थिर असते. परंतु हा जो थर जो आहे ह्या थरामध्ये 35 किलोमीटरपर्यंत आपण 35 किलोमीटर नंतर तापमान जे आहे हे तापमान वाढताना आपल्याला दिसते. म्हणून आपण पाहतोय की हे जे तापमान जे आहे ह्या ठिकाणी आपण पाहतोय की जवळपास आपण पाहतो की 48 किलोमीटरवर हे जे तापमान जे आहे हे तापमान -56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला पाहायला मिळतं. तर 80 डिग्री सेल्सिअसवर -38 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान जे आहे हे एवढं तापमान आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला तप्पांबराचं माहिती जशा प्रकारची सांगितली तशा प्रकारची ऋतुमानानुसार किंवा अक्षरवृत्तानुसार या ठिकाणचं जे तापमान जे आहे हे वरच्या थरामध्ये तापमान बदलताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्या थराला आपण पाहतोय की ताप व्युत्क्रम हे जे थर जो आहे
ह्या थराची आपण बाकी विस्तार 80 किलोमीटरपर्यंत आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं, ह्याला आपण काय म्हणतोय, आयसोथर्मल झोन सुद्धा आपण म्हणतोय किंवा समताप पट्टा असं सुद्धा आपण म्हणतोय. त्यानंतर आपण पहा की ह्या थरात 35 किलोमीटर नंतर तापमान वाढते है ना, आणि 48 किलोमीटरवर हे जे तापमान जे आहे, 48 किलोमीटरवर हे तापमान परत त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसतं. -56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान ह्या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि इथं 80 किलोमीटरवर -38 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी तापमान आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे आपण बघितलं. ऋतुमानानुसार आपण पाहा की अक्षरवृत्तानुसार तापमान ह्या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसून येते. म्हणून आपण पाहतो की ह्या थराला आपण काय म्हणतोय, ताप व्युत्क्रम स्तर असे म्हणतात. किंवा आपण बाकी तापमान उंचीनुसार कमी होण्याऐवजी त्या ठिकाणी वाढत जाते. याच्यामध्ये आपण पाहतोय की मागे तुम्हाला सांगितलं की सगळ्या गोष्टी ज्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठं घडून येत असतात, तर ह्या वातावरणामध्ये घडून येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे वातावरणामध्ये घडतात, मात्र आपण पाहा की ते तपांबर ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी घडून येतात. किंवा आपण पाहतो की वादळं असतील, ढग असतील, वृष्टी असतील, धुके असतील, धुळीकण असेल, असे जे आविष्कार जे आहे, नैसर्गिक आविष्कार जे आहे, हे नैसर्गिक आविष्कार ह्या थरामध्ये घडून येत नाही. म्हणून आपण पाहतोय की ऋतूनुसार किंवा अक्षरवृत्तानुसार तापमान त्या ठिकाणी बदलते. आणि म्हणूनच आपण पाहतो की याला आपण काय म्हणतोय, ताप व्युत्क्रम स्तर असे त्या ठिकाणी म्हणतोय. कारण तापमान जे आहे, हे तापमान उंचीनुसार कमी होण्याऐवजी त्या ठिकाणी वाढत जाताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारचं आपण पाहतोय की हे जे घटक जे आहे, हे घटक याच्यामध्ये आपण अभ्यास आपण करतो आहे. आपण ह्या ठिकाणी आपला जो पिरियड जो आहे, हा पिरियड आपण ह्या ठिकाणी संपवूया. आता वाजले 10:50 या ठिकाणी होता आहे. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. सगळ्यांनी जॉईन करा. आणि तुमचे जे आपण पाहतोय की जे एखादा पिरियड झाला नसेल तर मला सांगा. तुमचे जे हे जे पिरियडची रेकॉर्डिंग जे आहे, हे रेकॉर्डिंग झालेली आहे. सगळ्या पिरियडची रेकॉर्डिंग होते आहे. मी तुम्हाला एक एक पिरियडचे जे आहे, ते पिरियडची माहिती किंवा तो जो पिरियड जे आहे त्याची लिंक तुम्हाला देईन तुम्हाला. ठीक आहे. आपण पुढच्या पिरियडला आपला जो पिरियड जो आहे, पुढे कधी आहे पिरियड आपला